श्रोतेहो नमस्कार. आजच्या कथेचं नाव आहे शेवटची बस. पुस्तकाचं नाव आहे फाशी बखळ आणि लेखक आहेत रत्नाकर मतकरी. मी सुरू करते. शेवटची बस. अगदी शांत रात्रीची वेळ असते. हवेत गारठा असतो. कुठेही कसलीही हालचाल नसते. माणूस तर आहोच, पण कुत्रं देखील रस्त्यात नसतं. रस्ता अगदी मोकळा, भयंकर मोकळा असतो. कितीही दूरवर पाहिलं तरी कसलीच हालचाल दिसत नाही. रस्त्यात अजस्त्र इमारती राक्षसी पहारेकऱ्यांसारख्या उभ्या असतात, पण त्या देखील आपले दिव्यांचे डोळे बंद करून झोपलेल्या असतात. बारकाईनं पाहिलं तर दूर एका इमारतीत एक दिवा लागलेला दिसतो, पण पाहता पाहता तो देखील बंद होतो आणि अधिकच एकटं एकटं वाटू लागतं. अशा अपरात्री माझ्यासारखा एखादाच माणूस वेड्यासारखा बसस्टॉपवर उभा असतो, शेवटच्या बसची वाट बघत. काय म्हटलं मी? वेड्यासारखा. हो हो, वेड्यासारखाच. कारण अशा वेळी खरोखरच आपण शहाणे आहोत की वेडे असा भ्रम पडतो. तुम्हीच पहा, बाहेर अशी चावरी थंडी पडली. कोटाची बटणं लावूनसुद्धा थंडी आत शिरते. कपड्यांच्या आत अगदी हाडांपर्यंत सगळं नुसतं गार गार होऊन गेलं आहे. थंडगार ओल्या मातीचा एक काला तयार करून आपल्याला कुणीतरी त्यात मध्यभागी अगदी खोलवर खुपसून ठेवलं आहे आणि सगळ्या बाजूनी गार गार ओली माती आपल्यावर रचून ठेवावी, फटीफटींतून अगदी लिंपून टाकावी, तशी थंडी आतपर्यंत भिनते. अशा वेळेस सगळे गरम दुलया पांघरून उबदार बिछाण्यात शहाण्यासारखे झोपी गेलेत आणि एखादा माणूस मात्र रस्त्यात एकटा तारवटलेल्या डोळ्यांनी बसच्या दिशेकडे वाट पाहत उभा आहे. हा वेडेपणाच नाही तर काय. निदान असं एकटंच वाट पाहत उभं राहणाऱ्याला तरी ते तसं वाटतं एवढं खरं. जग असं स्थिर स्तब्ध असलं, कुठेही कसलाच आवाज नसला आणि थंडगार काळी कुळकुळीत रात्र निशब्दपणे पुढे सरकताना जाणवत असली की त्या विचित्र वेळी स्वतःच्या शहाणपणावरचा विश्वासच उडतो. आपण कुठे आहोत, काय करीत आहोत ते बरोबर आहे की चूक, हेच अधूनमधून समजेनासं होतं. निदान माझं तरी असं होतं. कितीतरी वेळ मी या स्टॉपवर उभा आहे. बसेस जवळजवळ बंदच झाल्या आहेत आणि आता तिथे येणारी बस बहुधा आजच्या दिवसातली शेवटचीच बस असणार आहे. ती मिळणं मात्र भागच असतं. न मिळाल्यास या विलक्षण थंडीत रात्र कुठे काढायची हा प्रश्न असतो. मी इतक्या उशिरा रस्त्यावर काय करतोय असा विचार तुमच्या मनात येईल, पण त्याविषयी बोलण्यात फारसं हशील नाही. मी जिथून आलो ते ठिकाण तुमच्या माहितीचं नाही. तुम्ही तिथे कधी जाणार नाही, तेव्हा मी कुठून आलो, कुठे जाणार हा प्रश्न तुमच्या कामाचा नाही. एवढंच खरं की मी तिथे त्या चावऱ्या थंडीत खिशात हात घालून शेवटच्या बसची वाट पाहत एकटाच उभा असतो. एवढ्यात चंद्रोदय होतो. आता तुम्ही म्हणाल या घटनेत विशेष ते काय आहे? ते कदाचित तुमच्या ध्यानातही येणार नाही. तुम्ही आरामात घरात बसून दिव्याच्या उजेडात जर हा वृत्तांत वाचत असाल तर चंद्रोदयाचं तुम्हाला विशेष ते काय वाटणार? पण थंडीत कुडकुडत निर्मनुष्य रस्त्यात एकट्यानं उभ्या असलेल्या माझ्यासारख्या माणसाला चंद्र उगवल्याबरोबर काहीतरी वेगळंच वाटू लागतं. म्हणजे चंद्राची सोबत वगैरे वाटते असं नव्हे, ते सगळं काव्यात शोभून दिसतं. अशा एकट्याच उभं असलेल्या माणसाला तर उलट चंद्रप्रकाशाची भीतीच वाटते. मी तर असं ऐकलंय की काही माणसांच्या डोक्यावर चंद्रप्रकाशाचा परिणाम होतो. ती भ्रमात असल्यासारखी वागतात. त्यांना निरनिराळे भास होऊ लागतात. ती मुळी स्वतःची राहतच नाही. आताच पहा ना, चंद्रप्रकाश पडल्याबरोबर अंधारातून कित्येक सावल्या उभ्या राहत आहेत, वाऱ्याबरोबर सरकत आहेत. नीट पाहिलं तर त्यांच्यातून वेगवेगळे आकार नजरेला पडत आहेत. इमारतींच्या बाहेर कुंपणांवर जी झुडपं आहेत त्या झुडपांच्या सावल्या इमारतींच्या भिंतींवर पडले. वाऱ्याबरोबर त्या सरकत आहेत. तो उंट, तो ससा, तो कुत्रा जबडावासून भुंकणारा, त्याच्या शेजारची ती पोस्टाच्या पेटीची सावली, ती एखाद्या बुटक्या रखवालदारासारखी दिसते आणि कुंपणाच्या सळ्या लांब होऊन तुरुंगाच्या गजासारख्या दिसत आहेत. तुरुंगाचा देखावा अगदी पूर्ण. तुरुंग किंवा वेड्यांचं इस्पितळ. हो, वेड्यांच्या इस्पितळाला रखवालदार हवाच. इतर कुठल्याही इस्पितळातले रोगी पळून जाण्याचा प्रश्नच नसतो, नाही. पण वेड्यांचं इस्पितळ, तिथे कुणाला राहावं असं वाटणार आहे? तुमचं काय मत आहे हो? वेडा असा डांबून ठेवलेला चांगला की त्याला बाहेर फिरू दिलेला चांगला? मला वाटतं की फिरू दिलेला चांगला. म्हणजे तो डांबणुकीमुळे गांजून निदान अधिक वेडा तरी होणार नाही. अर्थात माझा हा विचार वेड्यांच्या दृष्टिकोनातून झाला.
पण तो तुम्हाला पटेलसं वाटत नाही, कारण सगळेच काही वेड्यांच्या दृष्टिकोनातून विचार करणार नाहीत. ते आपल्या स्वतःच्या संरक्षणाच्या हेतूनं वेड्याला डांबूनच ठेवायला पाहणार नाही का? जाऊ दे, हा सगळा विचारच वेडेपणाचा आहे. पण एकट्यानं निर्जन रस्त्यावर बसची वाट पाहत उभं राहिलं की कसले कसले विचार सुचतील सांगणं कठीण आहे. नशिबानं एवढ्यातच एक डबल डेकर बस येते. कशी तरी रेंगाळत गुळूमुळू चालत ती येते. ड्रायव्हरला घाई म्हणून नसावी. खरे तर शेवटची बस कशी तुफान वेगात असायची, टेन टेन बेल वाजवून पुढे जायची. पण ही नुसती रांगत रांगत येते की आज मलाच सगळं उलटं भासतंय. कुणास ठाऊक, खरं तर ती बस धड थांबत देखील नाही. पण आज तिचा वेगच इतका मंद आहे की चटकन उडी मारून आत चढणं मला फारसं कठीण जात नाही. बस चांगली भरलेली असते. दारातच कंडक्टर उभा असतो. माझ्याकडे तो न्याहाळून पाहतो. त्याचं ते पाहणं मला मोठं विचित्र वाटतं. तो बोलत मात्र काहीच नाही. माझ्यात एवढं त्याला काय पाहण्यासारखं वाटतं कुणास ठाऊक. बहुधा स्टॉपवर पॅसेंजर्स नसतील अशीच त्याची कल्पना असावी. त्यातून मी आगाऊपणा करून उडी मारून बसमध्ये चढलो हे अर्थातच त्याला पसंत नसावं. नसे ना, आपलं काय जातं. मी खांदे उडवून बसच्या अंतर्भागात जाऊ लागतो. बऱ्याच पुढे एक जागा मोकळी असते. मी तिकडे जाऊ लागतो. बस थोडीफार हलत असते. माझ्या झोकांड्या जातात. सीट्सच्या कडांवर हात ठेवत जात असताना एक गोष्ट माझ्या लक्षात येते. बसमधले सगळे उतारू माझ्याकडे वळून पाहत आहेत. त्याने असं वळून का पाहावं तेच मला कळत नाही. एखाद्या अगदी परक्या विचित्र माणसाकडे पाहावं तशी त्यांची ती नजर असते. टक लावून रोखून ते पाहत असतात. त्यांच्या नजरेची मला थोडी भीतीच वाटते. वाटतं की हे सगळे आपल्याला पकडणार आहेत, कुठेतरी नेऊन डांबणार आहेत असं वाटतं. वाटतं या बसमधून उडी टाकून भन्नात पळत सुटावं. पण मी तसं काही करत नाही. कंडक्टर माझ्याजवळ येऊन उभा राहतो. त्याच्या त्या जवळ येऊन उभं राहण्याची सुद्धा खरं तर मला भीती वाटते. वाटतं की हा माझ्यासारखा नाही आहे. माझ्यात आणि याच्यात काहीतरी वेगळेपण आहे. कंडक्टर विचारतो, किधर से आया? मला सगळ्या उतारूंची नजर माझ्यावर असल्याचं जाणवतं. कंडक्टर पुन्हा विचारतो, किधर से आया? मी ज्या स्टॉपवर चढलो त्याचं मी नाव सांगतो. कंडक्टर बाकीच्या उतारूंकडे पाहतो. हास्याची एक मंद लकेर सगळ्या लोकांमधून उठते. आता मी सांगितलेल्या स्टॉपच्या नावात हसण्यासारखं काय असतं? वेडे कुठले? किधर जाने का? कंडक्टर खरखरीत आवाजात विचारतो. मी त्याला उतरण्याचं ठिकाण सांगतो. बीच में नहीं ना उतरोगे? तो कुचेष्टेनं विचारतो. सगळे उतारू जोरात हसतात. त्याच्या त्या कुचेष्टेचा मला अतिशय संतापच येतो. पण मी काहीच बोलत नाही, कारण बाकीचे सगळे लोक उघडच त्याच्या बाजूचे दिसत असतात. बसचा वेग एव्हाना थोडासा वाढलेला असतो. निदान त्या मघासारखी रेंगाळत तरी नसते ती. अचानक माझं लक्ष शेजारच्या माणसाकडे जातं. तो माझ्याकडे डोक्यापासून पायापर्यंत न्याहाळून पाहत बसलेला असतो. मी त्याच्याकडे पाहताच तो थोडासा वरमतो. कदाचित थोडा घाबरतोच. पण माझ्यात घाबरण्यासारखं काय असतं कुणास ठाऊक. तरी देखील मी त्याच्याकडे पाहतच राहतो. आमच्यात एक विचित्र ताण निर्माण होतो. तो सैल करण्यासाठी बोलावं तसंच काहीसं हसून तो मला म्हणतो, काय कसं काय? माझा स्वभाव काहीसा माणूसघाण आहे. म्हणजे आपण बरे की आपलं काम बरं अशी माझी वृत्ती. विशेषतः अशा परक्या ठिकाणी उगाच कुणाशी तरी ओळख काढून काहीतरी बोलत बसायचं हे मला नाही आवडत. अर्थात कुणी आपणहून बोलल्यानंतर त्याच्याशी मुद्दाम तुटकपणे वागण्याचाही माझा स्वभाव नाही. म्हणून मी देखील किंचित हसतो आणि ठीक असं म्हणून गप्प बसतो. थोड्या वेळानं तोच आपणहून म्हणतो, आज थंडी चिक्कार आहे नाही? हो ना, मी म्हणतो, खूपच आहे. आणि हात बगलांमध्ये दाबून त्यांच्यात ऊब आणण्याचा प्रयत्न करू लागतो. माझं हे उत्तर त्याला तुटकपणाचं वाटतं की काय कुणास ठाऊक. पण तो एकदम गप्पच बसतो. एवढं मात्र खरं. आता थंडी अधिकच जाणवू लागते, कारण बसचा वेग फारच वाढलेला असतो आणि खिडक्यांमधून थंड वारं घुसू लागलेलं असतं. खिडकीशी बसलेला माझा शेजारी खिडकीची काच खाली करतो. त्या कामात मी देखील त्याला मदत करतो. खिडकी बंद होते तशी बरीचशी थंडीही आटोक्यात येते. आजूबाजूला पाहतो तर सगळ्या खिडक्या पटापट बंद होतात. सगळे उतारू जसे काही एकाने खिडकी बंद करायचीच वाट बघत असतात. बस आता एखाद्या काचेच्या बंद पेटीसारखी होते. हळूहळू माझा शेजारी
पुन्हा माझ्याशी गप्पा मारायला सुरुवात करतो. मला हलकेच म्हणतो, आजची विशेष बातमी समजली का? मी विचारतो, कसली? तो म्हणतो, वेड्याच्या इस्पितळातून आज म्हणे काही येडे पळाले. ही कसली बातमी? मला तर या बातमीचं विशेष काहीच वाटत नाही. तो जरा वेळ त्या बातमीचा माझ्यावर काय परिणाम होतोय हे तो न्याहाळतो आणि मग म्हणतो, तुम्हाला नाही काय वाटलं? वाटलं ना, वाटलं तर. मी त्याच्या कलानं घेत म्हणतो, खरं तर मला आता त्याच्याच डोक्याचा संशय येऊ लागलेला असतो. अहो, फार भयंकर होते म्हणे ते येडे. त्यांच्यातला प्रत्येक जण वरून अगदी साधासुद्धा वाटणार आहे, पण आतून कसा काय आहे आतून? मी अगदी शांतपणे विचारतो. अहो, खुनी आहे, तामसी, वाटेत येईल त्याला आडवा करील असा पिसाळलेला येडा. आणखीही तो खूप बोलत राहतो. वेडे कसे हुशारीने निसटले, निसटल्यावर त्यांनी कसा पहिल्याने रखवालदाराचाच गळा दाबून प्राण घेतला, नंतर त्याच्याच जवळचा चाकू घेऊन ते कसे बाहेर पडले, त्यांच्यातला एक जण तर कसा फारच हुशार आहे, चाकूने तो गळा कसा या कानापासून त्या कानापर्यंत सफाईने कापू शकतो, वगैरे वगैरे सगळं तो सांगतो. मी आपला नुसता हं हं करीत राहतो. मला त्यात काही विशेष वाटत नाही. असल्या बातम्या आपण दररोज पेपरात कितीतरी वाचतो. म्हणे वेडे हुशारीने पळाले. त्यात एवढं रंगून सांगण्यासारखं काय? डांबून ठेवलेल्या प्रत्येकाला पळून जावं असं वाटतंच. बस आता फारच वेगात असते. काचा बंद, बाहेर काळो, यामुळे बाहेरचं काही दिसणं शक्यच नाही. पण बसला नुसते पंख फुटल्यासारखी ती उडत असते. नाही, आपल्याला वाटतं की वेडे म्हणजे वेडेच ते, त्यांना काय येणार. पण असं काही नसतं बरं का. वेड्यांना बऱ्याच गोष्टी येतात. फक्त त्यांचं माथं काही एका विषयात फिरलेलं असतं. हो, म्हणजे ते सुद्धा शहाणे म्हणतात म्हणून, नाहीतर वेड्यांना स्वतःला ते बरोबरच वाटतं. म्हणजे माझ्या शेजारच्या माणसाचे डोळे लकाकतात का कोण जाणे, पण त्याला थोडं हसू फुटतं. मी वैतागतो. माझ्या शेजारी बसून वेड्या माणसांवर चर्चा करणाऱ्या त्या माणसाचा मला उगीचच संताप येतो. कधी एकदा माझा स्टॉप येईल असं मला होऊन जातं. ही बस आली आहे तरी कुठवर? मी बाहेर पाहायचा प्रयत्न करतो. काळोखात काही पत्ता लागत नाही. अगदी सराईतासारखा गळा कापला म्हणे, एक सोडून दोन माणसांचा चाकूनं, म्हणजे काय चेष्टा आहे? आता मात्र माझी सहनशक्ती संपते. मी बाजूला पाहतो, कुठेच जागा शिल्लक नसते. तरीही मी उठतो आणि वरच्या डेककडे जाऊ लागतो. पुन्हा सगळ्यांच्या नजरा माझ्याकडे रोखतात. त्याच हसू दाबणाऱ्या कुचेष्टेच्या नजरा. किधर जाता है? स्टॉप अभी तक नहीं आया, बैठो जगह पर. कंडक्टर गुरकावतो. अप्पर डेक जाता है, मी विनवणीच्या सुरात म्हणतो. अच्छा अच्छा, जाओ जाओ, तो हात हलवीत विचारतो. अप्पर डेक जाओ. आणि मी पायऱ्या चढत असतानाच हसत हसत इतरांना म्हणतो, ऊपर बैठने दो, बाहेर कूद पड के भागने वाला तो नहीं है. त्याच्या या शब्दांचा अर्थ मला कळत नाही, पण त्या शब्दांपाठोपाठ सगळ्यांचा हशा मात्र माझ्या कानांवर येतो. मी ओठ चावतो. आश्चर्य म्हणजे वरचा डेक अगदी रिकामा असतो. फक्त दोनच उतारू दोन खिडक्यांमध्ये बसलेले असतात. मला शांत वाटतं. इथं तरी तो हशा नाही, त्या रोखलेल्या नजरा नाहीत, तो वटवट करणारा शेजारी नाही आणि तो उर्बट कंडक्टरही नाही. मी एका खिडकीत बसतो. बाहेर पाहतो. आकाशातला पूर्ण चंद्र अचानक माझ्या नजरेला पडतो. मी समोर पाहतो तर दोघेही उतारू आरामात खिडक्यांमध्ये बसलेले असतात. आता बसचा वेग इतका वाढलेला असतो की ती अपघात केल्याशिवाय थांबणार नाही असं वाटतं. समोरचा उतारू बहुधा झोपी गेलेला असावा. त्याची मान डुगुडुगू हलत असते. मी अस्वस्थपणे बाहेर पाहतो. चंद्र बसबरोबर धावत असतो, विलक्षण वेगानं. मी समोर पाहत बसून राहतो, डुगुडुगू हलणाऱ्या डोक्याच्या त्या माणसाकडे, म्हणजे त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे. एका परीने या शांततेची देखील मला आता भीती वाटू लागते. आणि एकाएकी एक विलक्षण प्रकार घडतो. समोरच्या माणसाचं डुगुडुगू हलणारं मुंडकं एकदम गळूनच पडतं. मी किंचाळतो. धावतच दुसऱ्या माणसाकडे जातो. त्याचा खांदा धरून गदागदा हलवीत त्याला म्हणतो, ते पहा, ते पहा. आणि माझ्या धक्क्यानं त्याचंही मुंडकं गळून पडतं. मी विलक्षण भयानक किंचाळत सुटतो. दोन मुडदे गळे कापून, पुन्हा मुंडकी धडावर ठेवलेले दोन मुडदे, लाल रक्त, ओली प्रेत. माझी किंचाळी थांबतच नाही. धाड धाड जिना उतरून मी खाली येतो. कंडक्टर आत उभा असतो, त्याच्यापर्यंत किंचाळतच जातो.
त्याला विचारतो, याचा काय अर्थ आहे? ते कोण आहेत दोघे? ते ह्या बसचे मूळचे ड्रायव्हर कंडक्टर. कंडक्टर कुचेष्टेनं हसत म्हणतो. त्याचे डोळे चकाकतात. पण पण अहो, त्यांचा खून झाला आहे. काहीतरी चाललं आहे. भयंकर वेडेपणा आहे हा. आम्ही वेडे आहोत सगळे. आम्ही सगळे वेडे आहोत. चामडी बॅगेतून रामपुरी चाकू बाहेर काढत तो सराईतपणे उघडत कंडक्टर म्हणतो, ते दोघे शहाणे होते आणि तू तिसरा. रामपुरीचं पातं पुढे होतं. सगळे खदाखदा हसत माझ्या भोवती जमतात आणि बस भन्नाट वेगानं कुठे कोण जाणे चाललेली असते. श्रोतेहो, कशी वाटली ही कथा तुम्हाला? आपल्या प्रतिक्रिया आपण कमेंट्सद्वारे आम्हाला नक्की कळवा. शिवाय हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. मुख्य म्हणजे हा चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.